मग फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर रिलेटेड टू द राधाकृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे. आता आपण पुण्याचं जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. आपल्याला बनवायचं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट त्यांनी बनवायला लावलंय अँड बॅलन्स शीट. काय बनवायला लावलंय? बॅलन्स शीट. या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी बनवायच्या. मग आता या ठिकाणी बघा करंट इयर आपलं आहे 2019-20. इथं 2020 आलंय. याचा अर्थ आपलं करंट इयर काय घ्यायचं? 19 आणि 20. 19-20 हे आपलं करंट इयर झालं. ठीक आहे, इथं लिहून ठेवतो म्हणजे ते लक्षात येईल. करंट इयर 19-20. मग आता इथं बॅलन्स कॅरेट डाऊन दिलाय. त्यासाठी पहिल्यांदा आता आपल्याला कॅपिटल फंड अकाउंट दिलाय का आपण खाली बघू, मग त्यानुसार ते ठरवायचं घ्यायचं का नाही. मग आता कॅपिटल फंड त्यांनी या ठिकाणी दिलाय बघा 6 नंबरला. कॅपिटल फंड अकाउंट आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामुळे जुना जो बॅलन्स आहे तो आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही. मग आता एक कालच्या आणि सेम गणित आहे, काल जे गणित होतं सेम तसंच आहे, तसंच ऍडजस्टमेंट दिसत आहेत. मग आता बघा हा जो बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे कॅश तो घ्यायचा नाही, कारण तो आपल्याला जुन्या बॅलन्स शीटला असतो, मग तो या ठिकाणी आपण घेणार नाही. सबस्क्रिप्शन कुठे देतो आपण? इन्कमला. सबस्क्रिप्शन घेऊन जातो आपण इन्कम साठी. त्याच्यानंतर डोनेशन जर्नल आला का नाही? मग जर्नल आल्यामुळे ते इन्कमला जाईल. स्पेशल आला असतं तर लायबिलिटीला घ्यावं लागलं असतं, म्हणून डोनेशन इन्कम. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट सुद्धा इन्कम. आणि प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शोज आहे हे सुद्धा इन्कम. त्याच्यानंतर मेडिसिन परचेस हे जाईल एक्सपेंडिचरला. मेडिसिन परचेस एक्सपेंडिचर. जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. सॅलरी एक्सपेंडिचर. स्टेशनरी एक्सपेंडिचर. एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो हे पण एक्सपेंडिचर. आता तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, हा जो इन्कम दिसतोय चॅरिटी शोचा 8,350, त्या 8,350 मधून हे तुम्ही एक्सपेंडिचर जे आहे 5,050 ते तुम्ही इकडं रिसिटला किंवा इन्कमला मायनस करू शकता, किंवा एक्सपेंडिचरला दाखवलं तरी पण चालतं. सर्जिकल अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. इक्विपमेंट ऍसेटला जातं. इक्विपमेंट आपलं जाईल ऍसेट. आता हे जो बॅलन्स आहे हा पण दोन्ही पण कुठे जाणार? ऍसेटला. हे जो कॅश इन हँड कॅश ॲट बँक आहे दोन्ही बॅलन्स जाणार ऍसेटला. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे जर आपण आलो तर ऍडजस्टमेंट नुसार सबस्क्रिप्शन ड्यू. आता हे प्रिव्हियस इयर आहे, हे आपलं प्रिव्हियस इयर आणि हे आपलं एक करंट इयर. हे प्रिव्हियस इयर आणि करंट इयर. आता सबस्क्रिप्शन ड्यू जे आहे तर हे प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन असेल तर प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन आपण लेस करतो. काय करतो? लेस. आणि करंट इयरचं सबस्क्रिप्शन आलं आउटस्टँडिंग तर करंट इयरचं आउटस्टँडिंग हे आपण ऍड करतो. या ठिकाणी नीट लक्षात घ्या, सबस्क्रिप्शन ड्यू म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे, मागच्या वर्षीचं असल्यामुळे इन्कमला लेस होणार, हे ऍड होणार. ऍड होऊन दुसरा इफेक्ट याचा लायबिलिटीला जाईल. मागच्या वर्षीचा आपण एकच इफेक्ट करतो, तसं करंट इयरचे आपण 2 इफेक्ट करणार, ऍड करून ऍसेटला. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे ऍड करून ऍसेटला. तसं बघा आता हे ऍडव्हान्स आलं का नाही, मग मागच्या वर्षीचा ऍडव्हान्स ऍड करायचं. उलट असतं, सबस्क्रिप्शनच्या उलट ऍडव्हान्स असतं. मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग लेस होतं, तसा मागच्या वर्षीचा ऍडव्हान्स ऍड होतो. आता चालू वर्षाचं आउटस्टँडिंग ऍड होतं तर चालू वर्षाचा ऍडव्हान्स काय होणार? लेस. कालचं गणित पण असंच होतं सेम, ते आपण सोडवलंय 19 नंबरचं, फक्त त्याच्यात ते मिस्टेक होती सबस्क्रिप्शनच्या अमाऊंटची. मग आता सबस्क्रिप्शन ड्यू 310 आहे, हे प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग लेस करायचं, करंट इयरचं आउटस्टँडिंग ऍड करून ऍसेटला घ्यायचं. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स जे आहे हे 600 रुपये प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स ऍड करा, करंट इयरचा ऍडव्हान्स लेस करून लायबिलिटीला घ्या. असे दोन्ही फिट आहे. स्टॉक ऑफ मेडिसिन आहे, आता हा ओपनिंग स्टॉक आहे, हा क्लोजिंग स्टॉक आहे. मग आता ओपनिंग स्टॉक तुम्ही एक्सपेंडिचरला घेणार. कुठे घेणार? मेडिसिनचा स्टॉक जो आहे हा जो ओपनिंग स्टॉक आलाय तो तुम्ही घेणार एक्सपेंडिचरला. ठीक आहे, याचा एकच इफेक्ट येईल एक्सपेंडिचर. तसं याचे तुम्हाला 2 इफेक्ट करायचे. एक्सपेंडिचरला तुम्हाला मायनस करायचं आणि दुसरा इफेक्ट ऍसेटला करायचा. दुसरा इफेक्ट कुठं करणार तुम्ही? ऍसेट. मायनस करून सेकंड इफेक्ट जाईल ऍसेटला. त्याच्यानंतर एस्टिमेट व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट. इक्विपमेंट 15,000 दिलेली आहे,
या 15,000 आपल्याला इथं आलेली ही जो अमाऊंट बॅलन्स आहे तो ऍड करायचा. बघा वरती इक्विपमेंट आलाय पेमेंटला, हे ते 10,000 रुपये त्याच्यात ऍड करायचे ऍसेटला आणि मग बाहेर काय अमाऊंट ती घ्यायची. खाली आपल्याला बहुतेक डिप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट पण आलेली आहे इक्विपमेंटवर. या ठिकाणी बघा 1900 रुपये इक्विपमेंटची डिप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट आहे. बिल्डिंग वर पण डिप्रिशिएशन आलेलं आहे. बिल्डिंगचं सेम घ्यायचं 40,000 घ्यायचे, त्यातून डिप्रिशिएशन मायनस करून सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला आणि कॅपिटल फंड आलाय. आता 10% इन्व्हेस्टमेंट आले. 10% इन्व्हेस्टमेंट ऍसेटला घ्यायचं, त्याच्यावर 10% काढायचे. मग 10% जेवढं इंटरेस्ट येईल वरती या ठिकाणी बघा इन्कमला आपल्याला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे 10,000. 10% ने 10,000 येईल, म्हणजे मग त्या 10%चा ऑलरेडी इफेक्ट झालेला आहे. आपल्याला सेकंड इफेक्ट करायची गरज नाही. असा आपला प्रॉब्लेम आहे. तो आता प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला घेणार. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा, from the following particular related to Radha Krishna Charitable Hospital Pune from prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020. मग आपण या ठिकाणी इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवलाय. तो आपल्याला सुरुवात करताना आपण आता रिसिट पासून सुरुवात करणार. रिसिटला पहिला आलंय बघा टू बॅलन्स कॅश. आपण ते घेत नाही. का नाही घेते? कारण जर कॅपिटल फंड शोधायचा असेल तर हे जुन्या बॅलन्स शीटला घ्यावं लागतं. मग आता ऑलरेडी आपल्याला कॅपिटल फंड दिलाय, त्यामुळे आपण हा घेणार नाही. मग आता सबस्क्रिप्शन घ्या इन्कमला 52,000. मग सबस्क्रिप्शन घ्यायचं इन्कमला 52,000. मग इथं येईल बाय सबस्क्रिप्शन 52,000. मग आता नेट बघा, इथं मी सबस्क्रिप्शन घेतला 52,000 बरोबर आहे. मग आता सबस्क्रिप्शन नुसार मी तुम्हाला सांगितलंय आपण जो फॉर्मॅट शिकलो होतो फायनल अकाउंट मध्ये की प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग लेस करायचं, करंट इयरचं आउटस्टँडिंग ऍड करायचं. त्यानुसार या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्मॅट मध्ये इथं जे खाली आपल्याला ऍडजस्टमेंट दिल्या बघा, जुना आउटस्टँडिंग आहे प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग लेस करायचं, करंट इयरचं आउटस्टँडिंग ऍड करा. तसंच ऍडव्हान्सचं उलट सांगितलं होतं, करंट इयरचा ऍडव्हान्स लेस करायचा, मागच्या वर्षीचा ऍडव्हान्स ऍड करायचा. मग त्यानुसार आता आपल्याला सबस्क्रिप्शन मधून हे जे जुना आउटस्टँडिंग आहे, जुना आउटस्टँडिंग 310 आणि चालू वर्षाचा ऍडव्हान्स 150, हे दोन्ही आपल्याला सबस्क्रिप्शन मधून काय करायचे, लेस करायचे. मग हे दोन्ही आपण लेस करायचे म्हणून एकत्र घेऊ. बघा सबस्क्रिप्शन जुन्या आउटस्टँडिंग आहे 310 रुपये आणि हे करंट इयरचा ऍडव्हान्स आहे 150 रुपये. ते दोन्ही आपल्याला काय करायचं असतं, सबस्क्रिप्शन मधून लेस करायचं असतं. म्हणून या ठिकाणी घ्या लेस, पहिला ऍडव्हान्स घेतो मी, लेस आउटस्टँडिंग 2018-19, करंट इयर आपला 19-20 आहे. मग 2018-19 हे झालं आपला प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग. मग वाटलंच त्याची थोडी साईज कमी करतो म्हणते बसन. ठीक आहे, मग प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग होता किती रुपये आउटस्टँडिंग सांगितलंय प्रिव्हियस इयरचा 310 रुपये. मग प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग आपण लेस करतो. ते पक्क फॉर्मॅट जो शिकवलाय मी ते नेहमी लक्षात ठेवा. प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग लेस करंट इयरचा ऍड, हे 310 रुपये या ठिकाणी लेस करायचे. त्यानंतर बघा लेस ऍडव्हान्स, आता नेक्स्ट इयरचा ऍडव्हान्स आहे, ऍडव्हान्स 2020-21, हा जो ऍडव्हान्स आहे नेक्स्ट इयरचा तो सुद्धा आपण काय करतो, लेस करतो. मग आपण दोन गोष्टी लेस करतो सबस्क्रिप्शन मधून, मागचा आउटस्टँडिंग आणि ऍडव्हान्स पुढचा, दोन्ही काय करतो आपण लेस करतो. मग या ठिकाणी 150 रुपये काय करायचे, लेस करायचे. मग आता या 150 रुपयाचा सेकंड इफेक्ट बघा, पहिला इफेक्ट आला इन्कमला सबस्क्रिप्शन मधून लेस ऍडव्हान्सचा, दुसरा इफेक्ट जातो लॅबिलिटीला. मग लॅबिलिटीला या ठिकाणी लिहा रिसिव्ड ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन रिसिव्ड ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 150. मग या ठिकाणी आपण दोन गोष्टी क्लिअर केल्या. बघा सबस्क्रिप्शन घेतला ऍडव्हान्स 150 आणि इथं आपण घेतला रिसिव्ड ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 150. मग या ठिकाणी जुना आउटस्टँडिंग होता म्हणून त्याचा एकच इफेक्ट आला, पण करंट इयरच्या ऍडव्हान्सचा दोन इफेक्ट येईल. एक ऍसेट इन्कम मधून लेस करायचा, सेकंड इफेक्ट जातो लॅबिलिटीला. मग आता हे लेस करायचं होतं म्हणून या ठिकाणी काय करणार आपण, आता मायनस करणार. मायनस करून किती येत आहे बघा,
52,000 मधून 460 रुपये कमी करायचे. 52 मधून 400 गेले, 51,600, 600 मधून 60 गेले, 51,540. 51,540 रुपये खाली शिल्लक राहतील. या ठिकाणी 52,000 रुपये सबस्क्रिप्शन होतं. सबस्क्रिप्शन मधून मागच्या वर्षाचा आउटस्टँडिंग आणि चालू ऍडव्हान्स आपण दोन्ही लेस केला. चालू ऍडव्हान्सचा दुसरा इफेक्ट आपण लॅबिलिटीला केला. मी तो फायनल अकाउंट शिकवताना सबस्क्रिप्शनचं शिकवताना सुरुवातीला मी एक फॉर्मॅट दिलता की काय लेस होतं काय ऍड होतं. तो फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा, समोर ठेवा आणि मग त्याच्यावर विचार करा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. नाहीतर सरळ आपलं चालू वर्षाचं लक्षात ठेवायचं. चालू वर्षाचा आउटस्टँडिंग ऍड होतो आणि ऍडव्हान्स लेस होतो. त्याच्यावर मग उलट मागच्या वर्षीचं करायचं. मग चालू वर्षाचा ऍडव्हान्स या ठिकाणी मी लेस केला. आता आउटस्टँडिंग चालू वर्षाचा ऍड होईल म्हणून मग मागचा आपण लेस केलंय. आता या ठिकाणी बघा सबस्क्रिप्शन घेतलं 52,000, आउटस्टँडिंग प्रिव्हियस इयरचं लेस केला त्याचा एकच इफेक्ट. चालू वर्षाचा ऍडव्हान्स आपण लेस केला त्याचा सेकंड इफेक्ट केला लॅबिलिटीला. आता करंट इयरचा आउटस्टँडिंग घ्यायचं. आता करंट इयरचा आउटस्टँडिंग आहे 350, ते ऍड करायचं आणि प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स आहे तो पण ऍड करायचा. मग या ठिकाणी बघा दोन्ही ऍडव्हान्स इथे घ्या. एक आउटस्टँडिंग एक करंट इयरचा म्हणून येतं म्हणा ऍड आउटस्टँडिंग. साल टाका 2019-20 किती आहे 350. चालू वर्षाचा आउटस्टँडिंग आहे 350. मग या ठिकाणी 350 रुपये घ्यायचे. ₹350 या ठिकाणी ऍड करायचे. सेकंड आहे ऍड ऍडव्हान्स 2019-20 म्हणजे मागच्या वर्षीचा ऍडव्हान्स म्हणजे 2000 किंवा ऍडव्हान्स प्रिव्हियस इयर ऍडव्हान्स म्हणा. 19-20 समजा करंट इयरचं स्टार टाका. ऍडव्हान्स किती रुपये सांगितले त्यांनी 600 रुपये. करंट इयरचा ऍडव्हान्स किती होता 600. बघा रे आता हे प्रिव्हियस इयरला मिळालेला ऍडव्हान्स आहे. प्रिव्हियस इयरला मिळालेला ऍडव्हान्स या वर्षी आपण आणून या ठिकाणी काय केला ऍड केला. मग आता दोन गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला हा फॉर्मॅट सबस्क्रिप्शन मध्ये कन्फ्युजन निर्माण करतं, कधी ऍड होतं कधी लेस. तर त्याच्यासाठी सरळ लक्षात ठेवा. बघा मी फक्त चालू वर्षाचं सांगतो. या ठिकाणी जर बघितलं तर चालू वर्षाचं जे काय आउटस्टँडिंग होतं, चालू वर्षाचं आउटस्टँडिंग मी ऍड केलाय आणि चालू वर्षाचा जो ऍडव्हान्स होता चालू वर्षाचा ऍडव्हान्स मी लेस केलाय. या दोन गोष्टी फक्त चालू वर्षाच्या लक्षात ठेवा. चालू वर्षाचा आउटस्टँडिंग मी ऍड केला त्यामुळे प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग लेस झालं. चालू वर्षाचा ऍडव्हान्स मी लेस केला म्हणून प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स ऍड झाला. उलट करायचं. फक्त तुम्ही लक्षात ठेवताना चालू वर्षाचं घ्या. लक्षात ठेवा आउटस्टँडिंग ऍड होतं ऍडव्हान्स लेस होतो. मग चालू वर्षाच्या उलट प्रिव्हियस इयरचं करायचं. मग या ठिकाणी बघा आपला 51,540 मध्ये हे 950 रुपये ऍड करायचे. 500 मध्ये 900 ऍड केले 52,440. 90 सर. काय आलं 52,490. 52,490. 90 ओके. 52,490 रुपये त्याची टोटल इन आउटरला. मग हे कळालं एक करंट इयरचा आउटस्टँडिंग ऍड झाला म्हणून प्रिव्हियस इयरचं लेस केलं आणि करंट इयरचा ऍडव्हान्स लेस केला म्हणून प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स. हा जो फॉर्मॅट आहे तो नीट लक्षात ठेवा. इथं तुम्हाला कळायला पाहिजे हे ऍडव्हान्स आहेत दोन्ही पण. हे प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स हे करंट इयरचा ऍडव्हान्स. हे आउटस्टँडिंग वरचं प्रिव्हियस इयरचं करंट इयरचं. त्यानुसार व्यवस्थित लक्षात घ्या. मग आता सबस्क्रिप्शनचं आपलं क्लिअर केलं. आता सबस्क्रिप्शनचा जो आउटस्टँडिंग होता बघा आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट जाईल ऍसेटला. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट जातो ऍसेटला म्हणून इथं लिहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. करंट इयरचं जे सबस्क्रिप्शन आहे त्याचे दोन इफेक्ट. मग करंट इयरचे बघा आपण दोन इफेक्ट केले. हा जो ऍडव्हान्स आहे 150 रुपयाचा त्याचा दुसरा इफेक्ट केला आपण लॅबिलिटीला आणि हे जे आउटस्टँडिंग आहे 350 करंट इयरचं त्याचा दुसरा इफेक्ट केला आपण ऍसेटला. करंट इयरचे आपल्याला दोन इफेक्ट करावे लागले. प्रिव्हियस इयरचा फक्त एकच इफेक्ट झालेला आहे. प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंगचा एकच इफेक्ट झाला, ऍडव्हान्सचा पण एकच इफेक्ट झाला. तसं करंट इयरचा ऍडव्हान्स लेस करून लॅबिलिटीला गेला आणि करंट इयरचा आउटस्टँडिंग ऍड करून ऍसेटला गेलं. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं बघा आपण सबस्क्रिप्शन पर्यंत आलतो. त्यानंतर पुढं सबस्क्रिप्शन नंतर बघा
सबस्क्रिप्शन नंतर आलाय डोनेशन. आता डोनेशनला कोणता शब्द टाकला त्यांनी? जर्नल. जर्नल शब्द आल्यामुळे तो इन्कमला गेला. जर तिथं स्पेशल शब्द असता किंवा कशासाठी दिलं हे जर उल्लेख केला असता तर मग लॅब इकडे घ्यावं लागलं असतं. मग डोनेशन घ्या आता सध्या इन्कमला 17,500. डोनेशन इन्कमला घ्यायचं 17,500 म्हणून इथं लिहा बाय डोनेशन. बाय डोनेशन 17,500. बाय डोनेशन 17,500. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कुणाचा साऊंड चालू बंद करा रे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आलाय 10,000. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती आला रे? 10,000. आता 2 मिनिटं बघा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 आहे. खाली जर सगळ्यात शेवट बघितला आपण तर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट किती दिली रे? 10% इन्व्हेस्टमेंट. 10% इन्व्हेस्टमेंट किती दिली आपल्याला? 1 लाख. म्हणजे 10% इन्व्हेस्टमेंट मी घेणार ऍसेटला. 10% इन्व्हेस्टमेंट कुठे घेणार? ऍसेटला. ₹1 लाख मी घेतले ऍसेटला. 1 2 3 4 5 1 लाख रुपये मी ऍसेटला घेतले. आता ह्या इन्व्हेस्टमेंटवर जर मी 10% काढले, 1 शून्य दाखला, 1 शून्य दाखला तर 10% किती उत्तर येतं रे? 10,000. किती आलं? 10,000. म्हणजे ह्या वर्षी आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर 10,000 इंटरेस्ट मिळणार होतं. म्हणजे 10,000 इंटरेस्ट मिळणार होतं ते आपल्याला ह्या ठिकाणी कुठं दिसून राहिलंय? इन्कमला. आपल्याला जे 10,000 रुपीज इन्व्हेस्टमेंटवर इन्कम मिळणार होतं 10% ने ते ह्या ठिकाणी आपल्याला काय करतंय? दिसतंय. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर जे इंटरेस्ट मिळणार होतं ते मिळालं आहे. त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा बाकी राहिलेला नाही. जर इथं असं झालं असतं, इथं समजा 10,000 ऐवजी रिसिप्टला 8,000 दिसले असते, मग आपण म्हणलो असतो खाली ऍडजस्टमेंट नुसार आपल्याला इंटरेस्ट मिळायला पाहिजे होतं 10,000, इथं दिसतंय 8. 2,000 रुपये आपण दोन्हीकडे ऍड केले असते, ऍसेटला पण आणि इन्कमला पण. आपल्याला ऑलरेडी कळालं तर ह्या ठिकाणी जर आपण 10% जर इंटरेस्ट काढलं इन्व्हेस्टमेंटवर तर ते येत आहे 10,000. आणि ते 10,000 रुपये आपले कुठं दिसून राहिले? इन्कमला. म्हणून इन्कमचं जे इंटरेस्ट आलंय बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ते आपण कुठे घेणार? इन्कमला. कारण ते 10,000 रुपये आपल्याला 10% भेटायला पाहिजे आणि ते पूर्णच्या पूर्ण पैसे आपल्याला मिळाले म्हणून आपण ते कुठे घेतोय? इन्कमला. इथे घेतला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000. मग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची जर इथं कमी पैसे असतील तर ती ऍडजस्टमेंट तयार झाली असती. का? कारण खाली त्यांनी इन्व्हेस्टमेंट आपल्याला 10% सांगितलंय आणि 1 लाखावर 10% ने 10,000च उत्तर येत आहे. म्हणजे याचा अर्थ जेवढं व्याज होतं तेवढं आपल्याला मिळालंय इन्कमला. म्हणून मग आपल्याला दुसरी प्रोसेस करायची गरज नाही. आपण हे डायरेक्ट कुठं दाखवतोय? इन्कमला. त्याच्यानंतर एक प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो 8,530 इन्कमला घ्या बाय proceed by proceed from charity show. प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो किती रुपये? 8,530. मग तुम्हाला ऑप्शन आहे 8,530 इनरला घ्या, तिकडून ते पेमेंटचं जे आहे ते मायनस करा किंवा डायरेक्ट हे 8,530 रुपये आउटरला दाखवा. त्यापेक्षा सोपं ठेवा, आउटरला दाखवून टाकायचं. बाय प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो 8,530. मग प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो आपण 8,530 हे इन्कमला घेतले. तुम्ही हे जे एक्सपेन्सेस चॅरिटी एक्सपेन्सेस शो हे तुम्ही त्यातून इथं मायनस करू शकता, नाही केलं तरी पण चालतं. हे तुम्ही एक्सपेंडिचरला दाखवायचं इथलच्या. ठीक आहे. मग आता पुढे बघा, आपले रिसिट साईड क्लिअर झाले. पेमेंट साईडला यायचं मेडिसिन परचेस. आता मेडिसिन परचेस किती रुपये दिसते या ठिकाणी? 41,000. म्हणजे याचा अर्थ ह्या वर्षी त्यांनी 41,000ची मेडिसिन परचेस केली. पण खाली ऍडजस्टमेंट मध्ये चला, ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला इथं दिसतंय स्टॉक ऑफ मेडिसिन. बस स्टॉक ऑफ मेडिसिन किती रुपये? स्टॉक ऑफ मेडिसिन सुरुवातीला 8,000 रुपयाचा आपल्याला स्टॉक होता, प्लस त्यांनी या ठिकाणी किती परचेस केलं? इकडं
41,000चं मेडिसिन त्यांनी काय केलं, परचेस केलं आणि 8,000चा पहिला स्टॉक होता प्लस क्लोजिंग स्टॉक 11,000 आहे. मग आता ही ऍडजस्टमेंट कशी करायची बघा. सगळ्यात अगोदर स्टॉक ऑफ मेडिसिनचा ओपनिंग स्टॉक जो 8,000 दिलाय आपल्याला इथं बघा, तो 8,000 घ्यायचा एक्सपेंडिचरला. मग इथल्या एक्सपेंडिचरला टू मेडिसिन्स, एक्सपेंडिचरला आपल्याला मेडिसिन घ्यायची, त्याच्या खाली म्हणा ओपनिंग स्टॉक. आता पहिला ओपनिंग स्टॉक घ्यायचा ऍडजस्टमेंट नुसार. मागच्या वर्षीचा जो स्टॉक असतो त्याला ओपनिंग स्टॉक व्हायचा. त्या ठिकाणी आपल्याला मेडिसिन बघा स्टॉक दिलाय आपल्याला, स्टॉक ऑफ मेडिसिन दिलाय. मग हा जो असतो मागच्या वर्षीचा जो स्टॉक असतो त्याला म्हणायचं ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक किती दिसतोय मेडिसिनचा, 8,000. मग तो 8,000 रुपये आपल्याला घ्यायचे. मग या ठिकाणी 8,000 रुपये मेडिसिन स्टॉक आला. यामध्ये पेमेंटचं ऍड करा. पेमेंट साइडला जे आलंय त्याला म्हणा ऍड परचेस. पेमेंट साइडला जे आलंय त्याला म्हणायचं ऍड परचेस. मग इथं बघा पेमेंटचं आपल्याला वर सांगितलंय 41,000 रुपये आलेत मेडिसिन परचेस, म्हणून ते 41,000 रुपये या ठिकाणी काय करायचे, ऍड परचेस म्हणून घ्यायचे. मग 41,000 रुपये आपण परचेस केले. मग आता बघा या ठिकाणी दोघांची ऍडिशन करायची. 41 प्लस 8 49,000 रुपयाचा स्टॉक आपल्याकडे झालाय मेडिसिनचा. मग आता बघा आपण काय केलं, ऍडजस्टमेंट नुसार मागच्या वर्षीचा जो स्टॉक होता तो ओपनिंग स्टॉक म्हणून घेतला, पेमेंट साइडचा आपण परचेस म्हणून ऍड केलं. पण आता करंट इयरचा जो स्टॉक सांगितलाय आपल्याला बघा ऍडजस्टमेंट मध्ये, हा जो आता हे मागच्या वर्षीचा आपण ओपनिंग म्हणून घेतला, पेमेंटचा आपण ऍड केलं परचेस म्हणून. हा जो चालू वर्षाचा स्टॉक आहे हा क्लोजिंग स्टॉक आहे. हा क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट करायचे. जसं मागच्या वर्षी स्टॉकचा आपण एकच इफेक्ट केला एक्सपेंडिचरला ओपनिंग स्टॉक म्हणून, तसं हा क्लोजिंग स्टॉक असल्यामुळं करंट इयरचा स्टॉक असल्यामुळे त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. मग क्लोजिंग स्टॉकचे आपण दोन इफेक्ट करणार. पहिला इफेक्ट करायचा या ठिकाणी इन्कम मधून लेस, कट झाल्यानंतर परत जॉईन करायचा. Looking like काय बा क्लोजिंग स्टॉक आहे 11,000. मग क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी 11,000 रुपये आपल्याला लेस करायचे. आले लक्षात. मग ह्या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट आला 11,000 रुपये लेस. 49 मधून 11 गेले, 38,000 रुपये शिल्लक राहतील. किती राहतील, 38,000 शिल्लक. मग या ठिकाणी 38,000 आपण आउटरला घेतले. 49,000 मधून क्लोजिंग स्टॉक 11,000 लेस केले. आता हा जो 11,000 लेस केलेले तो दुसरा इफेक्ट घ्यायचा ऍसेटला, स्टॉक ऑफ मेडिसिन. ₹11,000. मग आता हे स्टॉक ऑफ मेडिसिनची नीट ऍडजस्टमेंट समजून घ्या. सगळ्यात अगोदर मागच्या वर्षीचा जो ओपनिंग स्टॉक, मागच्या वर्षी स्टॉक हा ओपनिंग स्टॉक म्हणून घेतला, पेमेंटचा आपण ऍड परचेस म्हणून केलं, टोटल झाले 49,000. करंट इयरचा मेडिसिनचा जो स्टॉक ऍडजस्टमेंट मध्ये सांगितला होता तो लेस केला क्लोजिंग स्टॉक म्हणून, आणि क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट करतो आपण ऍसेटला. सेकंड इफेक्ट कुठे केला आपण, ऍसेटला. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्टॉक ऑफ मेडिसिनचं दोन इफेक्ट केले. एक एक्सपेंडिचरला लेस केला आणि सेकंड इफेक्ट केला आपण ऍसेटला. सेकंड इफेक्ट केला ऍसेटला. मग हे ऍडजस्टमेंट नीट समजून घ्या. ह्या 2-2, 3-3 मार्काचे ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, कळालंय सगळ्यांना. बघा हा स्टॉक आपण ओपनिंग स्टॉक म्हणून घेतला होता, हा क्लोजिंग स्टॉक म्हणून घेतला आणि पेमेंटचं परचेस म्हणून घेतलं. आता मेडिसिनचं आपलं झालंय. आता आपण आलो जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस घ्या एक्सपेंडिचरला. सॅलरी आलंय ते पण एक्सपेंडिचरला घ्या, स्टेशनरी एक्सपेंडिचरला. मग इथं घ्या टू जनरल एक्सपेन्सेस. टू जनरल एक्सपेन्सेस किती अमाऊंट सांगितली जनरल एक्सपेन्सेसची, 1,050. त्याच्यानंतर आले टू सॅलरी. जनरल एक्सपेन्सेस नंतर आले सॅलरी 23,500. सॅलरी 23,500. त्याच्यानंतर आले टू स्टेशनरी 2,000 रुपये.
टू स्टेशनरी 2000. जे जे एक्सपेंडिचरला येतं आपण ते ठिकाणी मानतोय. जनरल एक्सपेन्सेस घेतला, सॅलरी घेतला, या ठिकाणी स्टेशनरी घेतली, स्टेशनरी 2000 ची. नंतर एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो, त्याच्यानंतर घ्या 2 एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो. किती रुपये एक्सपेन्सेस सांगितलेत? एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो 550 रुपये. किती सांगितलेत? 550. मग हे 550 रुपयाला तुम्हाला दोन ऑप्शन आहे. हे 550 रुपये एक तर हे प्रोसीड फ्रॉम चॅरिटी 8530 मधून वजा करा, नाही तर मग हे सेपरेट दाखवायचं इन्कमला आणि हे एक्सपेंडिचरला दाखवायचं. दोन्ही पद्धतीने आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस. इथं घ्या 2 सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस. $4200. बस सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस झाला 4200. त्यानंतर पुढे आलाय इक्विपमेंट. आता इक्विपमेंट आलाय, 2 मिनिटं बघा आता पुढची प्रोसेस. बस जेवढं एक्सपेंडिचरला येत होतं तेवढं आपण घेतलं. जनरल एक्सपेन्सेस घेतले, सॅलरी घेतला, स्टेशनरी घेतला, एक्सपेन्सेस चॅरिटी शो घेतला, सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस घेतले. आता इक्विपमेंट आला. मग आता इक्विपमेंटच्या बाबतीत ओपनिंग बॅलन्स आपल्याला खाली दिलेला आहे बघा. या ठिकाणी आपली पहिली ऍडजस्टमेंट झाली, दुसरी झाली, तिसरी पण क्लिअर झाली. आता चौथी ऍडजस्टमेंट आपण बघतोय. हा जो इक्विपमेंट आपल्याला दिलाय हा मागच्या वर्षीचा बॅलन्स आहे 15,000 रुपये. मागच्या वर्षीचा बॅलन्स किती आहे? 15,000. मग हा जो प्रिव्हियस इयरचा बॅलन्स दिसतोय ह्याला म्हणायचं ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स हा आपल्या ऍसेटला जाईल. कुठं जाईल? ऍसेटला. म्हणून इथं घ्या इक्विपमेंट, ऍसेटला घ्या इक्विपमेंट 15,000. ऍसेटला इक्विपमेंट घेतले 15,000. आता जर पेमेंटला बघितलं तर पेमेंट साईडला जे इक्विपमेंट दिसतंय बघा, पेमेंटला वरती आपल्याला जे इक्विपमेंट दिलंय ती नवीन परचेस केलंय ह्या वर्षी. किती रुपयाचं परचेस केलंय या वर्षी? 10,000चं. पेमेंटला हे जे दिसतंय त्या ठिकाणी 10,000चं हे नवीन परचेस आहे, म्हणून ते ऍसेटला ऍड परचेस म्हणायचं. ऍड परचेस. मग जुना काही बॅलन्स असेल तर त्याच्यात हे नवीन ऍड परचेस म्हणून घ्या 10,000. मग याचा अर्थ टोटल ह्या वर्षी आपल्याकडे किती आलं इक्विपमेंट? 25,000चं इक्विपमेंट आपल्याकडे या वर्षी आलं होतं. 10 15 झाले 25,000. 25,000चं इक्विपमेंट आपल्याकडे या वर्षी आहे. मग आता हे जे 25,000चं इक्विपमेंट आपल्याकडे आलंय, 15 आणि 10 25,000चं, तर 25,000च्या इक्विपमेंट मध्ये आपल्याला सगळ्यात शेवट एक ऍडजस्टमेंट दिली बघा. काय ऍडजस्टमेंट दिली? तर डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट 1,900. आपल्याला त्यांनी पर्सेंटेज न देता त्यांनी आपल्याला डायरेक्ट काढून दिलंय की इक्विपमेंटवर डेप्रिशिएशन 1900 रुपये घ्या. मग आता बघा आपण सुरुवात करताना ऍडजस्टमेंट मधला जे होतं ओपनिंग बॅलन्स तो घेतला, पेमेंट साईडचं त्याच्यात ऍड परचेस केलं, टोटल झालं 25,000. आता या 25,000मधून डेप्रिशिएशन लेस करायचं. लेस डेप्रिसिएशन. किती रुपये डेप्रिसिएशन आहे? 1900 रुपये. 1900 रुपये लेस करा. मग 25 मधून 1900 गेले 23,100 आहे. 23,100 शिल्लक राहिले. मग हे जे 1900 रुपये आहे याचा एक इफेक्ट केला बघा. डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट आला ऍसेट मधून लेस, तो आपण केलाय. सेकंड इफेक्ट जातो एक्सपेंडिचरला. सेकंड इफेक्ट कुठे जातो? एक्सपेंडिचरला. डेप्रिसिएशन खाली म्हणा इक्विपमेंट 1900 रुपये. इनरलाच ठेवा, आणखीन एक डेप्रिसिएशन येणार आहे बिल्डिंगचं, त्यावेळेस आपण आउटरला घेऊ. या ठिकाणी इक्विपमेंट घेतले ऍडजस्टमेंट नुसार, त्यामध्ये परचेस केलं एक 10,000, त्याच्यानंतर दोन्ही मिळून 25,000 झाले. आणि आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये खाली सांगितलं होतं की 1900 रुपये डेप्रिसिएशन इक्विपमेंटवर. मग डेप्रिसिएशनचे आपण दोन इफेक्ट केले. एक इफेक्ट ऍसेटला लेस केला, बाहेर आले 2300, आणि 1900चा सेकंड इफेक्ट गेला या ठिकाणी एक्सपेंडिचर. सेकंड इफेक्ट कुठे गेला? एक्सपेंडिचर झालंय. आता त्या इक्विपमेंटच्या खाली बघा लगेच ही चौथी ऍडजस्टमेंट आपण क्लिअर केली.
आता 5वी ऍडजस्टमेंट आहे बिल्डिंग. आता वरती काय पेमेंटला बिल्डिंग आलेलं नाही, मग हेच ओपनिंग बॅलन्स म्हणून बिल्डिंगचा घ्यायचा 40,000 रुपये ऍसेटला. बिल्डिंग घ्या ऍसेटला 40,000. बिल्डिंग 40,000 ऍसेटला. बिल्डिंग घेतला 40,000 ऍसेटला. आता बिल्डिंग घेतल्यानंतर बिल्डिंग वर बघा या ठिकाणी आपल्याला शेवटची ऍडजस्टमेंट आहे खाली टेबलच्या खाली. जसं इक्विपमेंटचं डिप्रिशिएशन सांगितलं तसं बिल्डिंगचं डिप्रिशिएशन 1500 रुपये सांगितलं. किती सांगितलं? 1500. मग सेम इक्विपमेंटचं जसं डिप्रिशिएशनचं केलं तसं सेम बिल्डिंगचं येईल. लेस डिप्रिशिएशन 1500. 1500 रुपये या ठिकाणी लेस करायचे. 40,000 मधून 1500 गेले, 38,500 रुपये बाहेर राहिले. 40,000 मधून 1500 गेले, 38,500 रुपये बाहेर आले. मग आता डिप्रिशिएशनचं पहिलं इफेक्ट आपण जे ऍसेटवर डिप्रिशिएशन होता त्यातून लेस करतो. सेकंड इफेक्ट जातो एक्सपेंडिचरला. मग एक्सपेंडिचरला इथं ऑलरेडी 2 डिप्रिशिएशन म्हणलाय, खाली म्हणा बिल्डिंग 1500. दोन्ही मिळून आउटरला घ्या. या ठिकाणी 1900 घेतलं, 1500 रुपये या ठिकाणी काय करायचे आता ऍड करा. 2 आणि 1 3,400 रुपये.